हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर 2 दिवसापासून व्हिडिओ काही आलेले नाहीत. त्याचं कारण असं की किट्टूची तब्येत बरी नाही आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं की किट्टूची तब्येत बरी नाही आहे. तिला ना व्हायरल इन्फेक्शन झालं आहे आणि आता सोबत मलासुद्धा व्हायरल इन्फेक्शन झालं आहे आणि 2 दिवसापासून माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे. त्यामुळे मग व्हिडिओ काही आलेले नाहीत. तर माझ्याकडे ना मागच्या आठवड्यामध्ये ना 1-2 मी शॉर्ट व्हिडिओ शूट केलेले होते, तर ते काही तुमच्यासोबत शेअर केले नव्हते. तर म्हटलं चला तेच ना तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून. कारण बघा खूप दिवसाची जेव्हा सुट्टी होते ना, तर मलासुद्धा ना कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तर म्हणून मग म्हटलं की चला 1-2 ना माझ्याकडे ना शॉर्ट व्हिडिओ शूट केलेले आहेत, तर तेच तुमच्यासोबत शेअर करावेत म्हणून. थोडंसं बरं वाटायला लागलं की आपले जे लाँग व्हिडिओ आहेत तर ते नॉर्मल आपल्या रोजच्या टायमिंगमध्ये येतील. पण सध्या आता 1-2 दिवस तरी त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागेल, कारण अजिबात बरं वाटत नाही आहे आणि तब्येत म्हणजे बऱ्यापैकीच खराब झालेली आहे. तर चला असो, आजच्या संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज ना म्हणजे माझ्या शेजाऱ्यांनी ना हे एक म्हणजे काहीतरी हे भाजीचा हा एक प्रकार आहे. आता तो दोडका आहे की गलगला आहे मला नाही माहिती, पण त्यांनी तो दिलेला आणि चण्याच्या डाळीमध्ये ती भाजी बनवायची म्हणून त्यांनी सांगितलं. तर मी बनवून बघितली ती आणि म्हटलं एक ना अनोळखी भाजी ही, कारण मी अद्यापही ही भाजी बनवलेली नाही. मुलं खातील किंवा नाही खातील, त्यांना आवडणार की नाही आवडणार, म्हणून मग सोबतीला ना कढीसुद्धा बनवली होती. आणि सध्या तरी आता ना म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा ना ज्वारीच्या भाकरी मी बनवून घेते. म्हणजे छान अशा गरम असतात आणि ज्वारी जी आहे तर ती पचायला हलकी असते, म्हणून मग सध्या तरी ना आठवड्यातून 1-2 वेळा मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते. मस्त छान असं जेवण बनवून तयार झालेलं होतं. सगळं जेवण आटोपलं. त्यानंतर जे किचन आहे तर ते सगळं क्लीन करून घेतलं, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या फ्रेश मॉर्निंगसाठी आपलं जे किचन आहे तर ते तयार असतं. सध्याच्या दिवसांमध्ये सगळे हळदीवाला दूध पितात, सगळ्यांना हळदीवाला दूध दिला. कपडे राहिलेले होते घडी करायचे, तर कपडे सगळे ना मी घडी करून घेतले. आणि त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये ना किट्टूचे पेपर चालू होते, तर तिचा अभ्यास घेणं माझं चालू होतं. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब